तसं भांडण होतच नाही. थांब आता नाही आधीपासून बघा. ये शिंदे, ये म्हात्रे, ये सब जेंटलमैन लोग इधर आओ रे बाबा. 96 कमाल है रे बाबा, अब तक तो उसको आ जाना चाहिए था. सबस्क्रायबर झाल्याबद्दल लहान भावाचे अभिनंदन. 25 रुपये. संकेताचं नाव प्रनाश होण्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. संकेत इकडे ये. संस्कृतीतला पाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. नवीन वर्षाच्या पुन्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना हे नवीन वर्ष सुखसमृद्धीचे आणि सुखाचे जावो. आपल्या सर्वांना, आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या, नूतन हिंदू वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. We have completed 25,000 subscribers on our channel. सो सगळं तुमच्या सपोर्टमुळे झालं आहे. सो आपल्या 25,000 सबस्क्रायबरच्या खुशीमध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी आपण निघालो फॅमिली देण्यासाठी. सो तिथं खूप जण येणार आहेत आणि सर्वांना मी काही क्वेश्चन विचारणार आहे आणि त्याचे ते काय फनी आन्सर देतात ते आपण या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला बघूया. हाय काका, नमस्कार. नमस्ते. आपल्यासोबत आपले निलेश भैया यांचे वडील. आज वालुरे काकांना मला एक क्वेश्चन विचारायचा आहे. ते एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत. सो काका, तुम्ही जर शिक्षक नसला असतात तर आयुष्यामध्ये काय असलं असतं? मी आयुष्यामध्ये एक बिझनेस केला असतो. बिझनेसमध्ये हॉटेल म्हणून, म्हणजे हॉटेल मला खूप आवडते. हॉटेलचं बिझनेस एक मोठं बिझनेस व्हावा असं माझी इच्छा होती. पण बी एड केल्यानंतर मग शिक्षक म्हणून झालो. आणि मला बिझनेस खूप आवडतो. आणि आता जे बिझनेसमध्ये येणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू शकता? बिझनेसमध्ये चिकाटी आणि त्याच्यामध्ये आपण प्रामाणिकपणा, म्हणजे आपण बिझनेस केलो चिकाटी आणि प्रामाणिकपणा मन लावून तर कुणीही बिझनेसमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना आपण प्रेम दिलं समोरच्या माणसाला तर समोरचा माणूस आपल्याला खूप वेळ देतो. ये बड़ी अच्छी बात कही आप. थँक्यू. हाय काकू. हाय. मला तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचं आहे. विचार ना बेटा. तुमचे आणि काकांचे कधी भांडणं झालेत का? लास्ट भांडण आणि कशामुळे झाले होते आणि दोघांपैकी कोणी माघार घेतली मग?
अच्छा. आमचं तसं भांडण होतच नाही. पण एकदा मोबाईलमुळे झालं होतं. कशामुळे नेमकं निलेशनं मोबाईल घेतला होता आणि रागामध्ये फोडला होता. ओके. आणि परत मी लगेच दुसऱ्या दिवशी त्याला नवीन मोबाईलला हे केले होते, सांगितलं होतं. मग तू एवढं कसं काय त्याला सपोर्ट करतीस असं तसं म्हणून याने भांडण काढलं. मग माघार कोणी घेतली? माघार हेच घेतात. हाय काका, नमस्कार. नमस्कार. मला एक क्वेश्चन तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही समजा तुम्हाला परत जर तरुण बनायचा चान्स भेटला, हां, आणि तरुण बनायचा चान्स भेटला तर तुमच्या काळातला तुम्हाला आवडत असलेला एखादा पिक्चर आणि त्या पिक्चरमध्ये जर तुम्हाला कोणता रोल करायला आवडेल? पिक्चर कोणता आहे? कट्टी पत्तन. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता रोल करायला आवडतो? त्यामध्ये हिरोचाच करायचं. आणि दोघांनी एखादा पिक्चर पाहिलेला तुम्ही दोघांनी माहेरची साडी एकत्र? काकांचा आवडीचा सगळ्यात पदार्थ कोणता आहे? त्यांना खूप शेवायची खीर आवडते. बरोबर आहे काका. हाय आई, असा एखादा मला एक क्वेश्चन विचारायचा आहे. तुझ्या आयुष्यातला एखादा सुखद क्षण जो की परत परत तुला आयुष्यात यावं असं वाटतंय? असं वाटतं जेव्हा मी BEdला अभ्यास केंद्रामध्ये पहिला आले आणि नाशिक युनिव्हर्सिटी कला मंदिरमध्ये माझा सत्कार ठेवण्यात आला, तेव्हा तुमचे पप्पा आणि मी ज्यावेळेस सत्काराला गेलो तो माझ्या आयुष्यातला सुखद प्रसंग आहे आणि तो मला पुन्हा पुन्हा आठवावा असा वाटतो आणि त्यामुळं मला ते सतत सोबत आहेत असाच नेहमी भास होतो. व्हेरी गुड. तो चलिए शुरू करते हैं. हाय स्वरूप भैया. हॅलो. मी तुला एक मूवी सांगतो आणि तू बोलता आपलं ॲक्टिंग करून आणि वहिनी तुम्ही तो मूवी गेस करायचा आहे. ओके, स्टार्ट. बोलायचं नाही, हां, बोलायचं नाही. गेस करा वहिनी. करेक्ट करेक्ट. हम आपके अकॉर्ड. सेकंड मूवी. करेक्ट. थँक्यू. ओके, स्टार्ट भैया. सगळ्यांनी गेस केलाय. सेकंड. बोलायचं नाही तुम्ही भैया. करेक्ट. जाओ फला तुसी ग्रेट हो, तोहफा कबूल करो. अबे आ गया से. तिसरी जोडी येते आनंद भैया आणि भाभी. स्टार्ट. करेक्ट. सेकंड. करेक्ट. थँक्यू. आणि आपले पंतप्रधान कोणते बाबा आहे? आपले मुख्यमंत्री कोणते भाऊ आहे? देवा भाऊ आहे. कोणते? कोण आहे का? कोण आहे मुख्यमंत्री? कोण आहे? वाह क्या सीन है. नहीं